नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे जर पिवळे, पांढरे किंवा केशरी रंगाचे जे काही राशन कार्ड असेल आणि राशन कार्डामध्ये जर आपले नाव समाविष्ट असेल तर आपण घर बसल्या 5 लाखापर्यंतचे जे काही आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड आहे ते तयार करू शकणार आहात। तर सर्वप्रथम आपल्याला Google Play स्टोअरमध्ये आयुष्यमान ॲप असे सर्च करायचे आहे। आयुष्यमान ॲप हे सर्च केल्याच्यानंतर हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। मी हे ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे, तर मी इथे ओपन करतो। ओपन केल्याच्यानंतर थोडासा वेट करायचा आहे। ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल। तर इथे सिलेक्ट लँग्वेज याच्यावर जर क्लिक केलं तर इथे इंग्लिश, हिंदी आणि मराठी ह्या 3 भाषा दाखवत आहे। आपल्या पसंतीनं आपण कोणतीही एक भाषा इथे निवडून घ्या। तर मी इथे इंग्लिश ही भाषा निवडतो। त्यानंतर इथे लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्याच्यानंतर आपल्यासमोर लॉग इन ॲज बेनिफिशरी आणि ऑपरेटर हे 2 ऑप्शन पाहायला मिळतील। तर आपल्याला इथे बेनिफिशरी हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपला इथे मोबाईल नंबर टाकून इथे व्हेरीफाय करायचे आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचे आहे। लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला इथे स्कीममध्ये PMJAY हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपले स्टेट निवडायचे आहे। त्यानंतर सब स्कीममध्ये आपल्याला इथे MJPJY व्हाईट रेशन कार्ड हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर खाली येथे सर्च बाय फॅमिली ID हे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे। डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर आपल्याला इथे फॅमिली IDमध्ये आपला 12 अंकी जो काही राशन कार्ड क्रमांक असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। राशन कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचे आहे। सर्च केल्याच्यानंतर त्या राशन कार्डामध्ये जेवढे काही नावे समाविष्ट असेल त्यांची नावे येथे दाखवली जाईल। तर इथे नावाच्या समोर आपल्याला इथे डू eKYC हे नावाचं ऑप्शन दिसेल। तर आपल्याला येथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर येथे ऑथेंटिकेशनमध्ये आधार, OTP, फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन किंवा फेस ऑथेंटिकेशन यापैकी कोणत्याही एका माध्यमातून आपण त्या लाभार्थीची eKYC करू शकता। तर मी इथे आधार OTPद्वारे करून घेतो। तर इथे आधार OTP याच्यावर सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली इथे आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचं एक कन्सेंट इन हे आपल्याला वाचून घ्यायचे आहे आणि इथे टिक करून अलाउ करायचे आहे। तर त्या लाभार्थीच्या मोबाईलवर OTP जाईल। तर ते OTP आपल्याला यामध्ये दोन्ही टाकून घ्यायचे आहे। OTP टाकल्याच्यानंतर थोडीशी प्रोसेसिंग होईल। तर आपण पाहू शकतात की ऑथेंटिकेशनमध्ये यू हॅव सक्सेसफुली ऑथेंटिकेट ॲज फॅमिली मेंबर, प्रोसीड टू क्रिएट कार्ड क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्या लाभार्थीची परत एकदा eKYC करून घ्यायची आहे। तर मी परत येथे आधार OTP याच्यावर क्लिक करतो आणि येथे व्हेरीफाय करतो। परत अशा प्रकारचं कन्सेंट इन हे आपल्याला वाचून येथे अलाउ करायचे आहे। दोन्ही OTP टाकल्याच्यानंतर थोडीशी प्रोसेसिंग होईल। तर येथे मॅच डिटेलमध्ये आपण पाहू शकता त्या लाभार्थीचे नाव येथे दाखवली जाईल। तर इथे मॅच स्कोअर कॅल्क्युलेट बाय यूजिंग आधार eKYC डाटा अँड द सोर्स इन्फॉर्मेशन इज ग्रेटर दॅन 80%. दिस eKYC रिक्वेस्ट विल बी ऑटो अप्रूव्ड अँड कार्ड कॅन बी डाउनलोडेड आफ्टर सक्सेसफुल सबमिशन। तर इथे ग्रीनमध्ये दाखवलं आणि खाली इथे मॅच लेवल 90.63% दाखवत आहे। आपल्याला हे ग्रीनमध्ये दाखवलं तर हे जे काही कार्ड आहे हे तत्काळ डाउनलोड होणार आहे। तर आपल्याला येथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे। त्यानंतर येथे ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये डू यू हॅव मोबाईल नंबर, आपल्याकडे मोबाईल असेल तर इथे यस करा, मोबाईल नंबर टाकून घ्या आणि व्हेरीफाय करा। नंतर OTP येईल त्या मोबाईलवर।
असेल तर टाका, नसेल तर इथे नो करा. त्यानंतर इथे रिलेशन विथ फॅमिली हेड, तर रिलेशनमध्ये जे काही असेल ते आपण इथे सिलेक्ट करून घ्या. ते इयर ऑफ बर्थ, आधार कार्डवर जी काही जन्मतारीख असेल ती ॲटोमॅटिक येथे येऊन जाईल. जर आधार कार्डवरली जन्मतारीख ही चुकीची असेल तर आपण येथे ती व्यवस्थित करून घेऊ शकता. जी जन्मतारीख असेल ती आपण येथे टाकून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे पिनकोड टाकायचा आहे. कोड टाकल्याच्या नंतर इथे डिस्ट्रिक्ट दाखवेल. त्यानंतर खाली रुरल और अर्बन हे 2 ऑप्शन दिसतील. आपण जर ग्रामीण भागातील असाल तर रुरल करा आणि शहरी भागातील असाल तर अर्बन करा. त्यानंतर आपल्याला इथे सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. सब डिस्ट्रिक्ट निवडल्याच्या नंतर आपल्याला आपले व्हिलेज निवडून घ्यायची आहे. ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला त्या लाभार्थ्याचा फोटो हा येथे घ्यायचा आहे. तर येथे कॅप्चर फोटो याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. तर फोटो घेतल्याच्या नंतर आपल्याला परत सर्वात खाली जायचे आहे स्क्रोल डाऊन करीत. त्यानंतर आपल्याला येथे सबमिट करायचे आहे. सबमिट केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की KYC इज कंप्लीटेड, प्लीज डाउनलोड द आयुष्यमान कार्ड आफ्टर सम टाईम. आणि काही थोड्या वेळातच हे कार्ड हे डाउनलोड होणार आहे. तर आपल्याला इथे ओके करायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घरबसल्या आपले जे काही आयुष्यमान भारत योजनेचे 5 लाखापर्यंतचे जे काही कार्ड आहे ते बनवू शकणार आहात. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.